आमचे ग्रंथकर्ते बोलू लागले. चंपा षष्ठी स्कंद षष्ठी व्रत मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी रविवार शततारका नक्षत्र कुंभीचा निशाकर तो सुन्न प्रेम पुरी लिंग गोचर हो, प्रार्थने झाली असती. हो, काय म्हणून लागले महाराज असताना त्या ठिकाणी चंपा षष्ठीचं असताना त्या ठिकाणी महत्व सांगू लागले. ही चंपा षष्ठी असताना विशेष करून रविवारी जर महाराज असताना त्या ठिकाणी आली, कुंभ नक्षत्रामध्ये सूर्य महाराज असताना त्या ठिकाणी असताना आणि त्या दिवशी जर महाराज असताना ही चंपा षष्ठी आली तर विशेष महत्व असतं याचं सांगितलं. ही असताना साजरी कशी करायची पुढे असताना सांगू लागले. उत्साह दिवस सुंदर प्रतिपदे पासून आरंभ साचार घटमाळा दीप फुलोरा परिकर नमे करुणा करावी. महाराज मग आता येणारी असताना त्या ठिकाणी चंपा षष्ठी येणाऱ्या चंपा षष्ठीची ही असणारी तयारी म्हणून आले. मग पहिल्या महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून आले, पहिला असताना त्या ठिकाणी प्रथम प्रतिपदा असताना त्या ठिकाणी या प्रतिपदेला असताना काय करायचं, घर असताना स्वच्छ सारून असताना त्या ठिकाणी घ्यायचं. महाराज असताना त्या ठिकाणी फुलवरा महाराज असताना बांधायचा, घट महाराज असताना त्या ठिकाणी मांडायचा, देवाची स्थापना महाराज असताना या प्रतिपदेला असताना त्या ठिकाणी करायची म्हणतात. मकर तोरणे करुणा देवग्रह करावे शोभायमान ब्राह्मण भोजने प्रतिपदे पासून परम भक्तीने करावे. महाराज असताना मग काय करावं म्हणले, प्रेमानं आवडीनं आपलं घर असताना स्वच्छ असताना करून घ्यायचं. देवाऱ्यावरती दिवा असताना त्या ठिकाणी बसवायचे आणि पहिल्या दिवसापासून महाराज जी बुद्धी सांगता येईल ना त्याला असताना एक टाइम तरी जेव घालायचं म्हणून झाले. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की असं असताना प्रतिपदेपासून ज्या दिवशी आपण घट बसवला दिवा असताना बसवलेला त्या दिवसापासून ब्राह्मणाला असताना त्या ठिकाणी काय करायचं, महाराज जीव असताना त्या ठिकाणी घालायचं म्हणतात. प्रतिपदे पासून पुरण षष्टी पर्यंत घालावयाचा नेम ब्राह्मण सुवासिनी भोजन अनुकूलते रूपा करावे. महाराज प्रतिपदेपासून असताना षष्टी पर्यंत असताना काय करायचं, देव बसवले महाराज असताना त्या दिवसापासून ब्राह्मणाला असताना त्या ठिकाणी जीव घालायचं. सुवासनीचे असणं सुवासनीला महाराज असताना जीव त्या ठिकाणी घालायचं. दर्शन महाराज असताना त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे महाराज असताना प्रतिपदेपासून षष्टी पर्यंत एक उत्सव महाराज असताना त्या ठिकाणी उत्सवासारखं असताना कार्य करायचं, आनंदानं असताना त्या ठिकाणी कार्य करायचं म्हणणं आमच्या ग्रंथकर्त्यांचं. प्रतिपदे पासून 10 ब्राह्मण नित्य घालावे भोजन षष्टीचे दिवशी अभिषेक करून पूजा सांग करावी. हो, महाराज असताना सांगून आले अशा परीनं प्रतिपदेपासून षष्टी पर्यंत 10 ब्राह्मणाला असताना जीव घालावं म्हणतात. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी अंतिम षष्टीच्या दिवशी महाराज असताना त्या ठिकाणी काय करावा, अभिषेक महाराज असताना त्या ठिकाणी करावा म्हणतात. हेही अनुकूल नसली यासी एक वृद्धी भोजन घालावे दिव्यासी तैसेच भोजन सुवासिनीसी अति सन्माने. महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले की काय महाराज असताना घरामध्ये कधी कमी जास्त असताना त्या ठिकाणी चलत राहतं. 10 ब्राह्मण असताना त्या ठिकाणी गवसणार बी नाहीत आणि महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला स्वयंपाकही करणं होणार नाही. मग महाराज असताना पुन्हा ब्राह्मणाला महाराज असताना कसं जेवण लागतं, सवळ्यामधला असणार लागतं. मग ते ब्राह्मण जेवतात का आपल्या इथं शिदा नेऊन द्यावा लागतो. नाही म्हणून लागले मग तितकं होत नसलं ना, नुसतं पोती सांगणाऱ्याला जरी महाराज जीव घातलं तरी असताना त्या ठिकाणी काय होतं, मार्तंड भरव असताना त्या ठिकाणी काय होतात, आनंदी महाराज असताना त्या ठिकाणी होतात, संतुष्ट असताना होतात. इतकं 10 ब्राह्मण नाही झाले तर एक जणाला तरी असताना त्या ठिकाणी एका सवासनीला आणि एका असताना महाराजाला त्या ठिकाणी जीव घालावं म्हणणं असताना आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. हेही नसेल अनुकूल तरी एक दुजास भोजन निदान षष्टीच ब्राह्मण भोजन आज्ञा करून दोष विजय. हो, आणि त्या पुन्हा म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी एक सुवासीन आणि एक असणं ब्राह्मण होत नसला ना तर म्हणून आले बरं ना प्रतिपदेपासून षष्टीपासून होत नसला तर शेवट महाराज असताना त्या ठिकाणी षष्टीच्या दिवशी तरी असताना त्या ठिकाणी काय करावं, एक ब्राह्मणाला असताना त्या ठिकाणी काय करावं, जीव महाराज असताना त्या ठिकाणी घालावं म्हणतात. कथा कीर्तन गायन नृत्य करून अत्यंत तोष व्हावा माणसा रमण 6 दिवस दुर्भाषण कोणासही करू हो, काय म्हणले महाराज असताना प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत
ब्राह्मण जीव घालायचा, 10 घालायची, 10 नाही जमली तर 1 अस्त्र त्या ठिकाणी घालायचा. शेवटच्या दिवशी महाराज अस्त्र त्या ठिकाणी यथोचित काय करायचं म्हणून आले महाराज अस्त्र कीर्तन, गायन, प्रवचन अस्त्र असे धार्मिक कार्यक्रम महाराज अस्त्र त्या ठिकाणी करायचे शेवटच्या दिवशी. पुन्हा म्हणले महाराज अस्त्र हे 6 दिवस अस्त्र कोणाला अभद्र अस्त्र त्या ठिकाणी बोलायचं नाही, बेकार वर्तन अस्त्र त्या ठिकाणी करायचं नाही, कोणाचं मन दुखल असं अस्त्र कार्य अजिबात महाराज अस्त्र करायचं नाही म्हणतात. प्रतिपदे पासून नित्य पूजन करावे अनुकूलतेन, षष्टीचे दिवशी विशेष पूजन आदी यज्ञ हो करावे. महाराज अस्त्र सांगतात प्रतिपदेपासून अस्त्र त्या ठिकाणी षष्टीपर्यंत यथोचित ते आपल्याला जसं महाराज अस्त्र घडून तशी अस्त्र पूजा त्या ठिकाणी करावी. पण महाराज अस्त्र षष्टीच्या दिवशी विशेष महाराज अस्त्र त्या ठिकाणी पूजा अस्त्र करावी म्हणतात. कालोद्भव पुष्पे सुगंधिता तैशाच पत्र्या तंत्रोक्त, तुळसी बेल दुर्वाद वना सुगंधित आदी यज्ञ हो मेळविते. महाराज अस्त्र त्या ठिकाणी शेवटच्या षष्टीच्या दिवशी अस्त्र सांगू लागले. महाराज काही काही वस्तू आपल्याला माहितच, काही काही अस्त्र माहित नाहीत, ऐकलेले बी नाहीत. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणून आले बेल, तुळशी दळ, महाराज अस्त्र त्या ठिकाणी पुन्हा काय म्हणाले दौना, फुलं, सुवासिक फुलं विशेष करून जपून ठेवलेले, हे सटीलाच अस्त्र आपल्याला षष्टीच्या दिवशीच वापरायचे असे म्हणून ठेवलेले असतात ना, ते विशेष करून अस्त्र त्या ठिकाणी आणायचे आणि त्या दिवशी अस्त्र भगवंताला महाराज अस्त्र पूजाच्या वेळेस अर्पण महाराज अस्त्र करायचे म्हणतात. वेदोक्त मंत्रे तंत्रे ते करुणा पूजावा म्हाळसा रमण, फुलाची सेज भरून वरी नाग बेलिदळे. हो महाराज अस्त्र अशा रीतीनं म्हणून आले. कशा रीतीनं महाराज फुलाची अस्त्र शेज करायची, पुन्हा त्याच्यावर ते नागिनीचे पानं अस्त्र त्या ठिकाणी आतरायचे आणि त्याच्यावर ते मार्तंड भैरवाला आसन महाराज अस्त्र त्या ठिकाणी द्यायचं म्हणतात. परिमळ द्रव्य वहावी विपुल, भंडार वहावा निर्मळ, आंत कर्पूर कस्तुरी प्रबळ, ऐसा भंडार वहावा. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की मार्तंड भैरवाला अस्त्र त्या ठिकाणी त्याच आसनावर ते बसविल्यानंतर अस्त्र विपुल फुलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाचे, भंडारा अस्त्र त्या ठिकाणी वाचा, त्याच्यामध्ये महाराज अस्त्र खोबऱ्याची तुकडी महाराज अस्त्र असायला पाहिजेत म्हणतात. मग अष्टांग पूजा करून धूप दीप कर्पूर उजळून, महानैवेद्य ताटी भरून देवाला घी समर्पिते. हो मग महाराज अस्त्र त्या शेवटच्या दिवशी अस्त्र अष्टांग भावानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करायचं म्हणले त्या भगवंताच्या अस्त्री पूजा करायची, अर्चा अस्त्र त्या ठिकाणी करायची, मनामधले विकार अस्त्र काढून निश्चळ अंतकरणानं भक्ती भावानं अस्त्र त्या मार्तंडाची पूजा महाराज अस्त्र करायची म्हणतात. अनुकूलतेने पक्वाने मुखे असावे पुरण, रोडगा व्रतांग भरीत मिळवून, रोडगा गोधुमा पिष्टाचा. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले. काय म्हणून लागले महाराज यथोचित आपली जशी महाराज अस्त्र परिस्थिती असं करावंच आणि इतकंच करावं असं महाराज अस्त्र बंधन अस्त्र त्या ठिकाणी नाही. आपल्यापाशी जेवढा आहे का त्याच्यामध्येच महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करायचं, बाजरीच्या पिठाची अस्त्र भाकरी महाराज अस्त्र करायची म्हणतात. तुम्ही रोडगा सांगितला ना, तो रोडगा अस्त्र त्या ठिकाणी करायचा, महाराज भरीत अस्त्र करायचं, कांद्याची पात अस्त्र त्याच्यामध्ये अस्त्री टाकायची. आणि मला वाटतं महाराज पारायणामध्ये आपला तो अध्याय गेलाय काय की त्या भरीताचा अस्त्र प्रक्रिया सांगितलेली कशी करायचं काय करायचं. पण महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणले आपल्याला वेळा पुरा आहे तो अस्त्र, पण आता म्हणलं इथं अस्त्र बाजरीच्या पिठाची भाकर अस्त्र साजूक अस्त्र भाजायची, विशेष करून महाराज अस्त्र त्या ठिकाणी गाईच्या शेणाची अस्त्री गौरी आणि त्या गौरीवरती महाराज अस्त्र भाकरी अस्त्री भाजलेली किंवा अस्त्र त्या ठिकाणी भरीत. पुन्हा मग महाराज अस्त्र त्या ठिकाणी जे काय आपल्याला जसं जसं आपली परिस्थिती असेल ना तसं अस्त्र नैवेद्य ते अस्त्र भगवंताला करावं म्हणतात. हे नैवेद्य असं पाहिजे अगोदर, या वांगुना तृप्ती नसे साचार, तांबूल दक्षिणा देवा समोर ठेवूनी संकल्प कीजे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की अशा रीतीनं देवाला अस्त्र नैवेद्य हे पाहिजेच महाराज. जशी परिस्थिती असेल बाजरीची भाकर आणि पुन्हा आणखीन त्याच्यावर ते भरीत अशा रीतीनं अस्त्र एवढं आणि पुन्हा म्हणले शेवटला निवद्द दाखिल्यानंतर तांबूल महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाचा आणि पुन्हा यथोचित आपली जशी परिस्थिती तसं अस्त्र दक्षिणा महाराज अस्त्र त्या ठिकाणी ठेवायची म्हणतात. आरतीचं दीप पुरणाचे करुणी ओवाळी जे चरण स्वामीचे,
मग दीपिका प्रज्वलिते पूजन करा पंचोपचारे. हो महाराज अस्त्र म्हणून लागले पुन्हा या भगवंताला अस्त्र आरती करण्यासाठी पूर्णाची दिवी महाराज अस्त्र त्या ठिकाणी करायची म्हणतात. पूर्णाची दिवी अस्त्र पाजळून त्या भगवंताची आरती महाराज अस्त्र करावी म्हणतात. काम करी दीपिका घेऊन हस्ती दीप पात्र घेऊन पादादी मस्तकादी पर्यंत भ्रमण करून निरूप अवलोकिते. हो महाराज अस्त्र म्हणतात की डाव्या हातामध्ये अस्त्र ते आरत्याचं ताट अस्त्र त्या ठिकाणी याच हळूचकून अस्त्र उजवा हात अस्त्र लावायचा पायापासून अस्त्र भगवंताच्या मुखापर्यंत अस्त्र त्या ठिकाणी आरती महाराज अस्त्र त्या ठिकाणी भगवंताची करायची म्हणतात. नंतर तळिकेचे पूजन करून स्वकीय परकीय मिळवून येळकोट नाम उच्चारून पात्र सोकरे उचलिते. हो आणि अशा रीतीने महाराज अस्त्र नैवेद्य झाला आरती अस्त्री झाली ना मग आपल्या अस्त्र त्या ठिकाणी सोयरे आपले असणारे भावकीतले पुन्हा महाराज अस्त्र त्या मार्तंडाचे अस्त्र जेवढे काही गावामधील अस्त्र भक्त असतील ना या सर्वांना महाराज अस्त्र एका जागेवरती अस्त्र याचं आणि त्या ठिकाणी अस्त्र येतो चित्त महाराज अस्त्र त्या मल्हारीची मार्तंडाची तळी महाराज अस्त्र उचलायची म्हणू लागले. प्रसाद सर्वास देईजे भंडारा सर्वास चर्चिजे दीपिकेचे विसर्जन कीजे तीर्थ देजे सर्वांसी. हो मग अशा रीतीने महाराज अस्त्र त्या ठिकाणी तळी उचलायची सर्वांना अस्त्र भंडारा महाराज अस्त्र त्या ठिकाणी लावायचा सर्वांना प्रसाद महाराज अस्त्र त्या ठिकाणी द्यायचा भगवंताची महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करायची आरती झाल्यानंतर दीप विसर्जन महाराज अस्त्र त्या ठिकाणी करायचं म्हणतात. आरतीचा विधी संपूर्ण गताध्यायी निरोपण तेथे पुरित असावे घ्रते करुण प्रज्वलित बरवे हो करुण. महाराज अस्त्र सांगू लागले आता दीपाची असणारी आरतीची असणारी त्या ठिकाणी एक महाराज अस्त्र काय म्हणून लागले महाराज मागल्या द्यायच्या ठिकाणी कथा सांगितली म्हणून आले तशा रीतीने तुपाची अस्त्र त्या ठिकाणी दिवे करायचे तुपाची अस्त्र दिवे करून वाती महाराज अस्त्र टाकून आरती असणारी भगवंताला अस्त्र दिवे अस्त्र लावायचे म्हणतात. मंत्र पुष्पांजली स्वरे करुण अर्भावी श्री चरणी भाव धरुण प्रदक्षिणा 3 मंत्र उच्चारून अतियज्ञ करावे. हो मंत्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणून या भगवंताला अस्त्र 3 प्रदक्षिणा महाराज अस्त्र त्या ठिकाणी घालावे म्हणतात. मग तरीकेचे करावे पूजन येळकोट नाम उच्चारून करावे तळिका भरण परम भक्ती करुणिया. हो भक्ती भावानं महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय करावं म्हणतात की तळिकेचं अस्त्र भरण महाराज अस्त्र त्या ठिकाणी करावं म्हणतात आणि अशा रीतीनं कार्य अस्त्र करावं. साष्टांग नमस्कार 3 करुण नाना स्तवनी तोषविदे माळसार म्हणा मग दाम्पत्यास घालावे भोजन तांबूल दक्षिणा देऊन. हो मग अशा रीतीनं महाराज अस्त्र त्या ठिकाणी तळिकेचं पूजन महाराज अस्त्र करायचं तळी अस्त्र त्या ठिकाणी उचलायची भगवंताचं नामस्मरण मुखामधून एलकोट एलकोट जे मल्हार अस्त्र त्या ठिकाणी म्हणून तळी उचलायची. पुन्हा महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की दाम्पत्याला असणारे एका जोड्याला अस्त्र त्या ठिकाणी जीव घालायचं त्यांना अस्त्र दक्षिणा द्यायची म्हणतात. देवाचा नैवेद्य झाकून ठेवावा आपण निरशनाचा फराळ करावा रात्र जागर करावा हास्य गीत विनोदे. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगू लागले की अशा रीतीनं महाराज आपण अस्त्र स्वतः करणाऱ्यानं उपवास अस्त्र धरावं म्हणतात. महाराज अस्त्र पुन्हा त्या रात्री अस्त्र त्या ठिकाणी काय करावं कथा कीर्तन अस्त्र त्या ठिकाणी करावं आनंदामध्ये अस्त्र त्या ठिकाणी ती रात्र महाराज अस्त्र काढावी म्हणतात. भंडार विपुल देवास टाकीजे आपण सर्वांगास चर्चिजे मुख्य भावच जाणीजे कार्यसिद्धीचा कारण. महाराज अस्त्र म्हणू लागले भंडारा अस्त्र त्या ठिकाणी कमी महाराज अस्त्र करायचं नाही उडू नका जास्त टाकू नका असं अस्त्र त्या ठिकाणी म्हणायचं नाही. भंडारा विपुल अस्त्र त्या ठिकाणी ठेवायचा आपल्या अंगाला अस्त्र त्या ठिकाणी पूर्ण भंडारा अस्त्र त्या ठिकाणी लावायचा म्हणतात. पण इथं अस्त्र काय पाहिजे महाराज इथं अस्त्र लाज नाही शरम नाही काहीच नाही सर्व काही टाकून द्यायचं आणि शुद्ध अंतःकरणानं त्या भगवंताचं अस्त्र नामस्मरण करायचं म्हणतात. हे संकट आदित्यवार व्रत साधक करीती भावयुक्त त्याचे कार्य सफळ होत प्रमाण 21 आदित्यवार. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सांगतात की तो प्रमाण आहे म्हणून लागले महाराज
प्रमाणाशिवाय असतं काहीच नाही. अशा रीतीनं ज्यानं कोण हे व्रत महाराज असतं करीन ना, त्याला कशाचीच असणारी कमतरता असतं राहणार नाही, कोणतंच असतं दुःख त्या ठिकाणी राहणार नाहीये. आणि याला म्हणाले 21व्या अध्यायाच्या ठिकाणी असतं प्रमाण सुद्धा असतं त्या ठिकाणी दिलेले आहे. कोणीही स्वरूपे करुणा स्वप्नी सांगे मार्तंड येऊन 21 आदित वारांचे उल्लंघन कदा काळी होत नसे. हो महाराज असताना त्या ठिकाणी या 21 वाराचा असताना महत्व महाराज असताना त्या ठिकाणी उल्लंघन झालं नाही पाहिजे म्हणतात. महाराज असताना त्या ठिकाणी जर असं होण्याची काही शाश्वती दिसली तर साक्षात मार्तंड भैरव असताना स्वप्नामध्ये येतात आणि दृष्टांत महाराज असताना त्या ठिकाणी देतात म्हणून लागले. कार्यसिद्धी झाल्यावरी व्रत समाप्ती करावी निर्धारी 21 दाम्पत्य असावी बरी अवांतर अनुकूलते रूप. हो महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले अशा रीतीनं व्रत केल्यानंतर महाराज असताना 21 दाम्पत्य असतं त्या ठिकाणी 21 दाम्पत्य असतं त्या ठिकाणी. आणि या 21 दाम्पत्याची असणारी पूजा महाराज असताना करायची, त्यांना असताना काय करायचं जीवन महाराज असताना घालायचं, दक्षिणा असताना त्या ठिकाणी द्यायची म्हणून लागले. ते दिवशी नैवेद्यास अन्य करावी 21 पक्वान्ने बरवी सांगेन ती परिसावी चित्ती विश्वास ठेवून या. हो महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात की त्या शेवटच्या दिवशी असताना 21 पक्वान्न महाराज असताना करायचे म्हणून आले. आणि मनामध्ये शंका महाराज असताना धरायची नाही. मी असताना त्या ठिकाणी नावं सांगायलो ती असताना सविस्तर तुम्ही असताना ऐका. आणि महाराजाचं पीठ कुठं गौसन आम्हाला करणं होते का, मग काय होईल असं असतं त्या ठिकाणी मनामध्ये आणायचं नाही. आणि आदित्य महाराजांना सांगितलेच आहे महाराज होत असलं तर हे करायचं, नसलं होतं महाराज असताना त्या ठिकाणी फक्त आमचा देव असताना भावाचा असताना त्या ठिकाणी भुकेला आहे इतकं जरी केलं तरी असताना संतुष्ट होतो. पण ज्यानं कोण व्रत केलं, ज्याला कोणाला कशाची असतं इच्छा आहे ना, मग महाराज तप तर करावंच लागेल ना. तप केल्याशिवाय देह महाराज असताना पवित्र होत नाही. आणि त्या ठिकाणी इच्छा स्थिती असताना होत नाही ना, त्या ठिकाणी अशा रीतीनं कोणते 21 पक्वान्न ते असताना पुढे सांगतो म्हणून लागले. पायस करावे हेची सिद्धांना 21 शेर दुधाचे प्रमाण माझी द्रव्य तंत्री पाहून टाकून पायस सिद्ध केले. हो महाराज असताना त्या ठिकाणी आपण घरी पायस करतो का महाराज, तसा पायस नाही म्हणून आले. महाराज असताना त्या ठिकाणी पायस करायचा म्हणून आले. पण 21 पात्र असतील त्या ठिकाणी पाणी दूध महाराज असताना त्या ठिकाणी घ्यायचं. पुन्हा त्याच्यामध्ये महाराज असताना आपल्या घरी करतो त्याच्यामध्ये बारीक बारीक गाठी राहतात महाराज, त्या गाठी असताना झालेल्या नाही पाहिजेत महाराज. पुन्हा खोबऱ्याच्या असताना त्या ठिकाणी तुकडे असतात आपल्या ह्याच्यामध्ये टाकतात कोणी कोणी महाराज, कोणी टाकीत बी नाही. पण तसा तुकडा असताना त्या ठिकाणी निघू नये म्हणतात. महाराज असताना पायस सर्व असताना त्या ठिकाणी सार करायला पाहिजे महाराज. गाठ नाही दिसली पाहिजे, लय घटवी नाही आणि लय पातळही नाही, असा पायस महाराज असताना त्या ठिकाणी करावं म्हणतात. गोधुमाची खीर हेची परमान माझी खसखशीचे दूध काढून आंध मिळवून शिजवावे जाण आंध पुढ खोबरे मिळविले. हो मग महाराज असताना अशा रीतीनं गाईचं दूध महाराज असताना त्या ठिकाणी आणि या गाईच्या दुधामध्ये खसखस महाराज असताना त्या ठिकाणी मिसळायची. पुन्हा महाराज असताना त्याच्यामध्ये काय टाकायचं महाराज, खोबरं असतं त्या ठिकाणी खिसून महाराज असतं टाकायचं. म्हणजे असतं त्या ठिकाणी काय होईल, याला आटवल्यानंतर ते खोबऱ्याचं खिस जसं असतं का तशी दुधाची असते लेवल आली पाहिजे आणि त्या खिसासारखा पायस महाराज असतं झाला पाहिजे म्हणतात. एक शेरास गुळ अक्षर अथवा मिळविजे पावशेर खोबरे अध पावच निर्धार असे तंत्री निश्चयसी. हो आणि पुन्हा महाराज असतं पायस करताना नाही का, आता 21 वाटे आपण असतं समजा दूध घेतलं तर त्याला असतं त्या ठिकाणी त्याच्या पाव मापामध्ये असताना गुळ आला पाहिजे महाराज असतं, म्हणजे गुढी आली पाहिजे. नाही तर आपल्या 21 वाटे हे 22 वाट्या गुळ महाराज असं असतं त्या ठिकाणी इतकं गोड बी महाराज असतं जमत नाही. त्याच्या निम्म्यानेच महाराज खोबरं बी टाकायचं ना महाराज, तर एकच हिस्सा असतं त्या ठिकाणी दुधापुरीच एक हिस्सा असलं पाहिजे. नाही तर नुसतं खोबरंच म्हणलं पायस कसा खाऊ वाटत महाराज. आणि महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की अशा रीतीनं पायस महाराज असताना त्या ठिकाणी करावा म्हणतात. चित्रांना म्हणजे खिचडी शुशकुल्या म्हणजे करंजा जाण सायंकाळना म्हणजे रोट्या प्रमाण प्रसिद्ध असती. हो महाराज असताना त्या ठिकाणी सांगू लागले 21 पक्वान्न असताना करायची. एक सांगितलं काय महाराज, पायस असताना सांगितला. पुन्हा म्हणून लागले महाराज आपण चिकुल्या म्हणतो ना, ते एक प्रकारे महाराज असताना त्या ठिकाणी. पुन्हा महाराज असताना आपण काय म्हणतो भातामध्ये असताना त्या ठिकाणी
काय टाकलं महाराज असतं, जिरे मिरे लवंग इलायची असतं टाकली, ती असतं हळद कालून असतं शिजवलं, आपण काय म्हणतो त्याला खिचडी. खिचडी महाराज असतं अशी खिचडी असतं त्या ठिकाणी. आणि पुन्हा महाराज असतं एक पदार्थ म्हणले, कोणता पदार्थ आहे महाराज असतं असं गोल असतं त्या ठिकाणी लाटायचं बारक, आणि त्याला असतं त्या ठिकाणी पाची बोटानं असं वडायचं. म्हणजे काय होतं महाराज, ते घोड्यासारखं होतं ना महाराज, तो एक प्रकार असताना त्या ठिकाणी सांगू लागले. बुंदी शिरा जिलबी साखर भात तैसाच पाही व्रतांक भात घेवर मांडे रुचकर बहुत बहुयज्ञ करावी. महाराज असताना त्या ठिकाणी खाल्लेले नाहीत महाराज, आणि बघितलेली बी नाहीत. मांडे बी करावे म्हणतात महाराज असताना त्या ठिकाणी. जिरे भातही करावा महाराज, बुंदीचे लाडूही त्या ठिकाणी करावे, पुन्हा शंकरपाळे बी करावे. असे असताना 21 पक्वान्न महाराज असताना त्या ठिकाणी करावे म्हणतात. अपूप म्हणजे घारगे जाना वटक हे वडे प्रमाण आंबोळी धिरडी जाण प्रसिद्ध असती सर्वांची. हो महाराज असतं आंबोळी धिरडे माहितीत का महाराज असतं तुम्हाला, ते आंबोळी धिरडे बी करावे म्हणतात. त्याला नाही का कांदा अर्धा चिरतात आणि त्या कांद्याच्या मागून महाराज असतं काढीत होते, त्याला त्यानं तेल लावतात वाटीनं, कशात मध्ये टाकते तव्यावर असताना टाकायचं, आणि पुन्हा त्या कांद्यानं तेल लावायचं, त्याला धिरडं असतं त्या ठिकाणी म्हणतात. त्याला नाही का बकुळ छिद्र असते बारीक बारीक, आणि ते बी सुकरून येतं बरं का महाराज, छिद्रावालं. नाही तर बकुळ तुम्ही महाराज सपाटच होतं, ते धिरडं वाटतच नाही. धिरडं वाटतं का ते तसं नाही म्हणलाले, हे धिरडंही असतं त्या ठिकाणी तसं असतं त्या ठिकाणी असावं. पुन्हा म्हणलाले महाराज असतं एक खीर आहे गव्हाची असते त्या ठिकाणी, खीर आहे गव्हाची खीर असते कशी असावी महाराज असतं त्या ठिकाणी ते सांगू लागले. गव्हाच्या खीर बी आम्ही पित्राला गेलो महाराज बघतो, ती बाई इतकी सुगरण असती ना महाराज, तिला एका गव्हाची 2 आणि 3 होतच नाहीत. तिची नाही का उगूस जरा जरा त्या गव्हाच्या शेंड्या खोडलेल्या असतात, शाबीतच गहू त्याची खीर नाही महाराज. एका गव्हाचे कमीत कमी 3 तरी तुकडे असताना त्या ठिकाणी व्हावे, आणि 3 तुकडे झाले ना महाराज तर तू असताना नाही का शिजताना मापक पाणी असताना टाकावं लागतं. मापक पाणी टाकलं ना महाराज ते कसे सुटे असताना त्या ठिकाणी होते, नाही तर बाईचं ढवलच घ्यायला गेलं की अर्ध बघूनच येतं. तसं नाही म्हणले महाराज, असा गव्हाचाही शिरा महाराज असताना त्या ठिकाणी करावा, आणि अशा रीतीनं 21 पक्वान्न महाराज असताना त्या ठिकाणी करावे म्हणतात. फेनिका म्हणजे तारपणी तैशीच पाही साखर फेनी तैशीच बासुंदी साखर मिळवणी दुधाची यज्ञ करावी. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की साखर फेनी असणार एक आहे महाराज. आता आपल्याला कधी खायलाच भेटलं नाही महाराज, नुसतं ऐकलेलं आहे आपण. आणि साखर फेनी महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा काय सांगू लागले महाराज असताना, बरेच काही पदार्थ महाराज असताना सांगितले आपण बघितलेले नाहीत आणि ऐकलेले नाहीत. आणि ह्याला महाराज असताना हे करायला बी सुगरण बाई लागत बरं का, हे कोणाचं बी काम नाही महाराज असतं. हे भगवंताचा नैवेद्य, आणि हे करण्यासाठी अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भाव असून महाराज असतं सुगरण पाहिजे, आणि तिनं जे करू जाणं महाराज असतं. पिटल्या मटल्या गाठी ज्याने फुटणत का त्याने हे शिकरण महाराज असतं, ते पायस महाराज असतं तिनं करण्याचा विचारही करू नये महाराज असतं म्हणून लागले. अशा रीतीनं महाराज असतं त्या ठिकाणी काय करावं, त्या भगवंतासाठी 21 पक्वान्नाचा नैवेद्य महाराज असताना करावा. लाडू करावा शेराचा तैसाच करावा तिळाचा तैसाच पाही मुगाचा अति यज्ञ करावे. हो महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात अति यज्ञ बरं का, कोणतं बी काही करायचं ना आपल्याला संतुष्ट करायचं ना कोणाला, तर यज्ञ करावंच लागतात महाराज. आणि यज्ञ केल्याशिवाय महाराज असतं काही देत नाही. काही बायाला गौऱ्या महाराज असतं छापा येत नाही, तर त्याला काय धिरडे करायचं, तिनं वाटत तरी जावं का महाराज, गौऱ्या लावायचंच नाही. मी म्हणते धिरडे करते, कशी धिरडे करता येते नाही म्हणलं. त्या ठिकाणी म्हणलं यज्ञ करून असताना त्या ठिकाणी कार्य करावं. यज्ञ करून केलेलं पुन्हा भक्तिभाव अंतःकरणामध्ये असावा. काय सांगू लागले महाराज, काय करायचं म्हणले, डबल एकदा वाचा म्हणले. लाडू करावा शेराचा तैसाच करावा तिळाचा तैसाच पाही मुगाचा अति यज्ञ करावे. महाराज असतील त्या ठिकाणी म्हणले लाडू करायचा कशाचा, शेराचा असलेला लाडू करायचा. एक शेराचा हे आपल्याला माहित नाही, शेराचा लाडू आपल्याला हे माहित नाही. तिळाचा लाडू महाराज असताना माहित आहे. तिळाचा लाडू करायला महाराज सुगरणच लागत नाही. कोणाकोणाचा फुटत आहे महाराज, कोणाकोणाचा फुटतच नाही ना, बगडाना फोडावं लागत आहे. आणि पुन्हा म्हणले महाराज दुसरा एक प्रकारे दुसरा लाडू कोणता, उडदाचा असताना लाडू महाराज असतं. उडदाचा लाडू त्याला सुगरणच लागत नाही महाराज. डीक किती टाकावा, उडीद किती टाकावे महाराज, पुन्हा त्या साखर किती टाकावं महाराज. खाल्ला नाही 1 चमचा ते जिभेलाच आधी चिटकतोय, असं चिटकलं नाही पाहिजे. मग ह्याच्यामध्ये तर महाराज असताना ते सुगरण कशाला म्हणते,
सुगरवीचं चिटकतच नाही महाराज. ते असताना खाताना चांगला राहते आणि पौष्टिक बी राहते. आणि काही काही ताळूला चिटकवते महाराज, ते खाऊच वाटत नाही महाराज. असताना अशा रीतीनं म्हणाले की उडदाचा सुद्धा असताना त्या ठिकाणी काय करावा, लाडू असताना करावा म्हणतात. ओली कापेशलान म्हणते पुरण पोळ्या, अंत पुरण घातलिया, आनंद से भक्षावया, ब्राह्मणा लागी झाली जे. खरं सांगू का महाराज, असताना त्या ठिकाणी काय म्हणाले, ही एक नाव असणार त्या शास्त्रीय पद्धतीनं त्या पुरणपोळीचं नाव सांगितलं. ते आपल्याला माहित नाही, पण आपल्या भाषेमध्ये महाराजांनी सांगितलं की पुरणपोळ्या. आणि ह्याचं सुद्धा महाराज सांगायला तेव्हा सांगायला बरं का, माझ्या मनानं काही सांगलं काय म्हणते पुरणपोळ्या, पण त्या केलेल्या कशा असाव्या. आपण पुरणपोळीच खायचं सोडून दिलं महाराज. एकदा खाल्ल्या होत्या महाराज, ते इतकं आपल्याला जमलंच नाही, सहनच झालं नाही. मग महाराज असताना ते सोडून दिलं. एकदा दोनच बायाच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्या आपण, एक सासूच्या हातची आणि एक आईच्या हातची. मग पुन्हा पुरणपोळीच खाल्ली नाही महाराज. काय सांगावं, कोणी कोणी पुरण घालतंय ना महाराज. हे गट्टू असते पुरणाची गट्टू तेवढे नसावं महाराज. पुरणपोळीमध्ये मुबलक असताना त्या ठिकाणी थोडंसं पुरण असताना त्या ठिकाणी असावं. गव्हाचं पीठ आणि पुरण खाल्ल्यानंतर नाही का ती गव्हाची चव लागू नये, पुरणाची लागावी. आणि नुसतं पुरण बी लागू नये. आणि पुन्हा महाराज असताना पुरणपोळी केली ना तर ती नाही का अशी फुगावी पण फुटू नये. नाही तर महाराज असताना पुरणपोळ्या केल्या बाईनं थप्या होते त्या एक घ्यायला गेलं की त्यातलं पुरण समजा खालची वर. आखरीच्याला महाराज असताना नुसत्या त्या हे गव्हाचंच खाल्लं महाराजानं. आणि पुरण समजा दुर्डीमध्ये दुसऱ्या दिवशी मुंग्या. अशा पुरणपोळ्या नाही म्हणाले. आमचे ग्रंथकर्ते सांगतात की महाराज पुरणपोळी असताना असावी कशी, त्या पोळीमधून पुरण असताना जरा सुद्धा असताना बाहेर येऊ नये. ज्यावेळेस आपण असताना तुकडा पुरणाचा मोडतो ना, जेवढा हातामध्ये धरला का तेवढं पुरण सुद्धा यावं आणि पोळी सुद्धा यावी, तशी पुरणपोळी करावी म्हणतात. या गुणाचे पदार्थ आवडती, तेच करावे निश्चिती, शाखा व्यंजने कोशिंबिरी, प्रसिद्ध असती झाली जे. हो, मग महाराज असताना ज्या प्रकारे असताना हे सांगितले इतके असताना करावे. आणि एखाद्या असताना त्या ठिकाणी स्त्रीला महाराज असताना आपल्या मनाची एखादी आटम जी असताना आवड असते ना, ती सुद्धा असताना त्या ठिकाणी करावे. पुन्हा महाराज असताना त्या लोणचं असताना त्या ठिकाणी करावं. त्यामध्ये असताना कायला म्हणाले महाराज असताना त्या ठिकाणी कोशिंबीर असताना त्या ठिकाणी करावी. कोशिंबीर करण्यामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी पण सांगत नाहीत म्हणाले, पुढे बोलू लागले. परिभरित कंदर्प निश्चित, रोडगा गोधुमाचा मिश्रित व्रत, हे नैवेद्य असली या तृप्त, नसली या तृप्त होत नसे. हो, महाराज असताना त्या ठिकाणी म्हणाले इतके 21 पदार्थ असताना त्या ठिकाणी करायचे. पण विशेष करून रोडगा असताना त्या ठिकाणी असला पाहिजे. रोडगा असला पाहिजे. त्याच्यावर ते साजूक तूप महाराज असताना लावलेलं असलं पाहिजे. मोठं असताना वांग भाजलेलं असताना असावं. पुन्हा त्याच्यामध्ये महाराज असताना कांद्याची पात असताना भाजून असताना त्या ठिकाणी तव्यावरतीच भरीत असताना केलेलं असं भरीत असताना त्या ठिकाणी असावं. तो नैवेद्य असताना त्या मार्तंडाला दिल्याशिवाय मार्तंडाची भूक असताना त्या ठिकाणी जात नाही. मार्तंड संतुष्ट महाराज असताना होत नाहीत म्हणाले. ऐसा पाक सिद्ध करुणा, तंत्रोक्त पूजावा माझा रमण, मग ब्राह्मणांचे पाद प्रक्षालन, परम भक्तीने करावे. हो, मग अशा रीतीनं महाराज असताना त्या भगवंताला नैवेद्य असताना घालावा. आणि त्या ब्राह्मणाचं पूजन महाराज असताना त्या ठिकाणी करावं. त्याने तो मार्तंड भैरव असताना संतुष्ट होतो म्हणतात. दाम्पत्याची पूजा करून कपाळी भंडार लावावा जाण, कंठी पुष्पहार गुंफून घालावे बहु यज्ञ. हो, मग महाराज असताना ज्या काय आपण दाम्पत्याला जीव महाराज असताना घालत ना, त्यांना असताना काय करावं म्हणजे दोघांची पूजा असताना करावी. त्यांच्या फुलाच्या माळा असताना त्यांच्या गळ्यामध्ये घालाव्या. मस्तकाला असताना भंडारा त्यांच्या असताना लावावा. स्त्रियांच हरिद्रा कुंकुम दिजे, कराच गंध विकसित लाविजे, भांगी गुलाल भरिजे, परम विनयी हो, पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी त्या जोड्याला असताना काय करावं म्हणतात. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतो महाराज असताना आपण कपाळाला असताना मळवट असताना भरावा. हाताला महाराज असताना त्या ठिकाणी काय करावं, चंदनाचा लेप लावून महाराज असताना कुंकुवाची मोठी असताना त्या ठिकाणी वडावे. आणि अशा रीतीने असताना कार्य करावं म्हणतात. अनुवटी समुखा लाविता, परम संतोषे जगन्माता, साष्टांग नमस्कार करिता, सुत प्रसन्न होत असे. हो, महाराज असताना पुन्हा म्हणतात त्या अस्त्र सुवास स्त्रीला महाराज असताना काय करावं म्हणतात.
तर महाराज असतं त्या ठिकाणी तिच्या हनुवटीला महाराज असतं बुक्याचं असतं एक बोट असतं त्या ठिकाणी लावावं. हनुवटी म्हणजे महाराज असतं या ठिकाणी त्या सुवासनीच्या बुक्याचं बोट असतं लावावं. तिनं काय होतं महाराज, आमची असणारी पार्वती माता आहेत का त्या असतं त्या ठिकाणी संतुष्ट महाराज असतं होतात म्हणून लागले. ऐसा समारंभ सिद्ध करून देवास महानैवेद्य दाखवून पिष्टाचे दीप नऊ करून देवास आरती करावी. हो, मग अशा रीतीने महाराज असतं काय करावं म्हणतात की सर्व काही यथोचित्त असतं पूजा करून महाराज असतं पिठाचे असणारे 9 दिवे महाराज असतं करावे आणि 9 दिवे करून असतं त्या भगवंताची आरती महाराज असतं करावी म्हणतात. दीपिका प्रज्वलित करावी तिचे पंचोपचारे पूजन करून दीपिकेस भंडार वाहून वाम करी धारण कीजे. हो, वामकरी म्हणजे डकणे हातामध्ये ते ताट महाराज असतं त्या ठिकाणी घ्यायचं म्हणतात. कोणतं 9 दिव्याचं असतं ताट 8 असतं त्या ठिकाणी सर्व एकूण मध्ये एक 9वा असतं ठेवायचा. पुन्हा दिव्याला असतं त्या ठिकाणी हळद कुंकू असतं त्या ठिकाणी व्हायची आणि आपल्या डकण्या हातावरती ते दिव्याचं ताट असतं घ्यावं म्हणतात. सवी हस्ती दीप पात्र घ्यायचे वाम करी दीपिका धरीजे श्री आरती कीजे निज भक्ती करुणिया. महाराज असतं वाम हातामध्ये असतं ते आरतीचं असतं ताट घ्यायचं म्हणतात आणि एक असतं पंच आरतीनं ती असतं त्या ठिकाणी उजव्या हातामध्ये असतं घ्यायची त्या असतं सुवासनीची आरती महाराज असतं करायची म्हणतात. मग उंच स्वरे पुष्पांजळी बाहुनी तोष विजय चंद्रमौळी प्रदक्षिणा करुणी प्रणिपात वेळोवेळी स्वामी अग्रभागी करावे. हो, महाराज हा कार्यक्रम कधीच आहे म्हणले सृष्टीचा असणारा कार्यक्रम म्हणून का वेळोवेळी असतं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. पुन्हा महाराज असतं त्या भगवंताला असतं प्रदक्षिणा महाराज असतं त्या ठिकाणी घालायची. पुन्हा महाराज असतं वेळोवेळी दर्शन असतं त्या मार्तंडाचं घ्यायचं म्हणतात. राखावे कर जोडून मी अपराधी असे दिन स्वामी प्रसादे करुण व्रत सिद्धीसा गेले. हो, आणि महाराज असतं अशा रीतीनं भगवंताला नमस्कार असतं करायचा आणि भगवंताला म्हणायचं भगवंता मी असतं अनंत पाप असतं माझ्या हातून असणारे घडलेले मी असतं पापी आहे मी असतं दीन आहे मी असतं हीन आहे कृपा असतं त्या ठिकाणी करा आणि माझा जो काही नवस आहे माझा जो काही दुःख आहे ना त्याचं निवारण भगवंता तुम्ही असतं करा अशी विरवणी त्या असतं मार्तंडाला करायची म्हणतात. मग तळी भरावी प्रेमे करुण तळी का पात्र मस्तकी घेऊन नृत्य करुणी तोषी विजय मल्लहन प्रसाद सर्वांस देईजे. हो, मग अशा रीतीनं महाराज असतं ते काय तळीचं महाराज असतं पात्र सज्ज करायचं. तळी असतं उचलायची तळी असतं डोक्यावरती घ्यायची नृत्य महाराज असतं त्या ठिकाणी करायचं आणि अशा रीतीने त्या मार्तंडाला महाराज असतं संतुष्ट करायचं म्हणतात. दाम्पत्यास धूप दीप दाखवून मल्हारी माळसा रूप जाणून नमस्कार साष्टांग घालून संकल्प सोडून भोजन कीजे. हो, मग अशा रीतीनं त्या दाम्पत्याची महाराज असतं पूजा करायची अर्चा करायची हे या दोघांना असतं मालसा आणि मल्हारी महाराज असतं त्या ठिकाणी समजायचं त्यांची पूजा करायची आणि शेवटी त्यांचं दर्शन असतं घ्यायचं आणि आपला उपवास महाराज असतं त्या ठिकाणी सोडायचा म्हणतात. तांबूल दक्षिणा देऊन दाम्पत्य बोळ विजे बंधुनी चरण या व्रतास नसे हवन व्रत सफलता अन्नदाने. हो, मग महाराज असतं या व्रताला काय म्हणाले होम हवन असतं त्या ठिकाणी नाही या असतं व्रताला असतं त्या ठिकाणी जे काही अन्नदान आपण करतो ना तेच अन्नदान असतं पूर्ण आहुती असतं त्या ठिकाणी समजायची आणि सर्वांना असतं त्या ठिकाणी त्या दाम्पत्याला सुद्धा असतं त्या ठिकाणी अन्नदान असतं जेव्हा असतं त्या ठिकाणी येतो चित्त घालायचं म्हणतात. मौन उभे राहू नये जाण वरकड साहित्य मिळविजे अनुकूलतेना नैवेद्य पायसाचा दाखवून निशी भोजन करावे. हो, महाराज असतं त्या ठिकाणी आमची ग्रंथकर्ते म्हणतात की या दिवशी षष्टीच्या दिवशी कितीही गरीब असला तरी महाराज असतील त्याने गपचीप असतं उगोच कसं तोंड करून उभा राहायचं नाही. महाराज असतील त्या ठिकाणी म्हणतात गपचीप असतं उभा राहायचं नाही. जेवढं काही आपल्या भक्तिभावानं घडल जेवढं काय आपल्या असणारे घरी तेवढंच महाराज असतं त्या ठिकाणी पायस तो महाराज असतं कोणला बी घडतो ना
कमीत कमी पायसाचा तरी महाराज असताना त्या ठिकाणी त्या भगवंताला असताना काय करावं, प्रसाद महाराज असताना त्या ठिकाणी चढवावं म्हणतात आणि त्या भगवंताची असताना पूजा त्या दिवशी करावी. त्या मुखामधून त्या भगवंताचा असताना जे जे करा असताना करावा, गपचीप असताना उभं राहू नये म्हणतात. उत्तम दाम्पत्य असावे, एक ब्राह्मणा त्याच भावे, अनुकूल नसली यास श्रीस निवेदावे, दुर्बळ मी म्हणून या. हो, काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी एक ब्राह्मण असताना त्या ठिकाणी बोलू बाबा, किंवा असताना त्या ठिकाणी काय म्हणायचं, बाबा आम्हाला असताना त्या ठिकाणी ब्राह्मणही घडत नाही आणि दोघं नवरा बायकोलाही जीव घालणं होत नाही. मग असताना त्या महाराज असताना दाम्पत्यामधल्या असताना नुसत्या पत्नीलाच असताना त्या ठिकाणी काय करायचं, सर्वतीची असताना पूजा करायची, हाता असताना जोडायचे आणि म्हणायचं माझ्याच्यानं एवढंच असताना त्या ठिकाणी घडतं, माझ्याच्यानं याच्याहून जास्त महाराज असताना करणं होत नाही, म्हणून महाराज असताना भक्तिभावानं पूजा करायची म्हणतात. मग रात्र जागरण होईल तितके करावे जाणं, श्वानास भाकर घालून मग भोजन करावे. हो, महाराज असताना म्हणू लागले की अशा रीतीनं महाराज असताना त्या दिवशी रात्री जागर असताना करायचा, कथा कीर्तन असताना करायची, श्वानाला भाकर असताना त्या ठिकाणी द्यायची आणि आपलं वृत्त असताना त्या ठिकाणी सांगता करायची म्हणतात. पात्र असावे रजताचे, त्याचे अभावे पितळेचे, स्वच्छ करून या अष्टदळ गंधाचे, अति यज्ञ काढावे. हो, काय म्हणणारे महाराज असताना त्या ठिकाणी स्टीलचं असताना त्या ठिकाणी असावं, किंवा अस्त्र पितळाचं अस्त्र त्या ठिकाणी असावं, किंवा तांब्याचं अस्त्र त्या ठिकाणी पात्र असावं आणि त्याच्यामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी गंध महाराज असताना त्या पात्रामध्ये करावा म्हणतात. प्रदक्षिणेचे मार्गी जाता, कृष्ण मुंग्या भेटता, त्यास साखर सोजी तत्वता, भक्ती मार्गे घालावी. हो, मग महाराज असताना त्या ठिकाणी आपण जेव्हा असताना भगवंताला प्रदक्षिणा घालण्यासाठी चाललो किंवा नैवेद्य घेऊन असताना त्या ठिकाणी चाललो, तेव्हा जर आपल्याला एका सुईनं काळ्या मुंग्या असताना जाताना दिसल्या किंवा काळ्या मुंग्याचा अस्त्र वारुळ जर महाराज असताना आपल्याला दिसलं, काळ्या मुंग्या अस्त्र बकोळ दिसल्या, तर त्यांना असताना काय करावं, साखर महाराज असताना त्यांच्या घरावरती असताना टाकावी, नमस्कार असताना करावं आणि पुढे असताना चालावं. सोजी 4 पैसे भार, साखर तितकीच साचार, व्रत घालून या सुंदर, भंडारा आत टाकावा. हो, मग महाराज असताना पुन्हा काय करावं म्हणतात की साजूक महाराज असताना तूप सुद्धा असताना त्या ठिकाणी टाकावं, साखर असताना टाकावी आणि भंडारा सुद्धा महाराज असताना थोडासा टाकावा म्हणतात. ती सोजी साखर मार्तंड पर, मुंग्यास द्यावी भावे साचार, जितके कण भक्षीतील मुंग्या परिकर, तितके दोष परिहार होती. महाराज असताना त्या ठिकाणी काय होतं, काही काही वेळेस नाही का महाराज पोथीमधलं ऐकायला जातो तर करायला जातो. इथं काय सांगितलं महाराज, मुंग्याला साखर टाकायची ना, तर ती आपली ठोकरी साखर चहाला आणतात कापून, ती असतरी साखर मुंग्याला टाकायची नाही आणि पुन्हा मुंग्या बघायच्या महाराज किती, नाही तर असतरी 2 किलो साखर आणायची आणि मुंग्याच्या वारुळावर टाकायची, नाहीच मुंग्या तर त्या साखरेच्या वजनच भरून जाते ना, तसं नाही म्हणून आले महाराज. दुसरी एक साखर असताना त्या ठिकाणी मिळते, कोणती साखर आपण म्हणतो त्याला, पिठी साखर असताना त्या ठिकाणी म्हणतो, ती पिठी साखर असताना घ्यायची आणि अशी महाराज असताना हातानं दमादमानं असताना सर्व वारुळावरती असताना टाकायची आणि अशा रीतीनं असताना त्या ठिकाणी मार्तंड भैरव असताना ते साखर असताना मुंग्यानं जेवढी मुंग्या असताना खातील तेवढा असताना मार्तंड भैरव असताना संतुष्ट होतात आणि आशीर्वाद महाराज असताना देतात म्हणून लागले. हाने मग 1 संवत्सर पर्यंत चुकून द्यावा जाणून सोहित, कार्यसिद्धी माझा कांद निश्चयसी करीत. हो, काय म्हणले महाराज असताना हा नियम आहे, हे एक उडतंय महाराज असताना, मुंग्याला साखर टाकणं ही एक उडतंय. आपण असताना मार्तंडाच्या दर्शनाला यालोत महाराज असताना, तर असं असताना एक उडत करायचं की जिथं मुंग्याचं वारुळ दिसेल तिथं साखर असताना टाकायची, भंडारा असताना टाकायचा आणि तूप असताना टाकायचं. हे किती 6 महिने महाराज असताना त्या ठिकाणी करायचं. 1 वर्षभर महाराज असताना त्या ठिकाणी, संवत्सर म्हणजे किती होतं महाराज, 1 वर्ष होते का 6 महिने होते, 1 वर्षभर महाराज 1 संवत्सर असताना सांगितले. संवत्सर म्हणजे किती, हा 1 वर्षभर महाराज असताना असा नित्यनेम असताना करायचा. मग मार्तंड भैरव असताना संतुष्ट होतात, जे काय आपल्या मनामधील असताना कार्य आहे ना ते असताना सिद्धीला नेतात म्हणून लागले. मल्हासुराने वर मागून, मनुष्य हिताचा गोविला पंचवदना, मनोनी लिंग रूपी भगवान, भक्त कामना पूर्वी तसे. हो, महाराज असताना
ठिकाणी म्हणलाले अहो उपकार असते त्या मल्लासुराचे म्हणलाले. मल्लासुरानं असतं काय केलं, आपल्या बोलण्यामध्ये या मार्तंड भैरवाला असतं गोवून घेतलं आणि त्याला असतं लिंग रूपामध्ये स्थापन महाराज असतं व्हावं लागलं. कशासाठी महाराज, आणि त्याच्याच योगानं आज असतं मार्तंड भैरव असतं आपल्याला लिंग रूपामध्ये जर आहेत ना, तर कोणाच्या या असतं मल्लासुराच्या असतं त्या कार्यामुळे असतं त्या ठिकाणी भगवंत आले, मार्तंड रूपामध्ये आले. आणि पुन्हा जे काय महाराज असतं आपण नवस करतो का, त्याची फलप्राप्ती सुद्धा असतं कशाच्या योगाने, त्या मल्लासुराच्या योगानं असतं कार्य एवढं असतं होतं म्हणू लागले. मुख्य निश्चयाचे बळ असलिया होतसे फळ अभावे करिता होय बरळ कार्य न होया तपाचे. महाराज असतं त्या ठिकाणी सांगू लागले, हे असतं कोणालाही जमत नाही. महाराज असतं त्या ठिकाणी कोणाला जमतो, ज्याचं निश्चय ज्याचा पक्का आहे. मार्तंड भैरव असतं आहेत आणि त्यांची भक्ती केल्यानं एवढं होतं असं निश्चय मनामध्ये त्याच्या असतं, ज्याच्या निश्चय ना त्यालाच हे महाराज असतं फळ असतं देतो म्हणणारे. नाही तर महाराज असतं पूजा करतो भाव असतं त्या ठिकाणी नाही का काही उपयोग होत नाहीये. त्या मार्तंडावरती जर अंतकरणामधून विश्वास जर असला ना तर कार्यसिद्धी असतं होतं. नाही तर महाराज असतं फुकटची महाराज असतं येर जा रे उघड कष्ट झिजवणं असतं, देह झिजवणं हे फुकटचं म्हणून लागले. 6 प्रश्न समाप्त झाले, या मुनी प्रश्न जे राहिले ते पुढील अध्यायी निरूपिले, ते कृपा करुणी परिस्थिती. महाराज असतं बोलणारे आता 6 प्रश्न होते, 6 प्रश्न असतात त्या ठिकाणी सुटले ना. कसा निवद करायचा, कोणता निवद करायचा, काय व्हायचं, कसं व्हायचं, हे 6 प्रश्न या अध्यायाच्या ठिकाणी समाप्त झाले म्हणले. आता उरलेले प्रश्न का ते पुढच्या असतं त्या ठिकाणी अध्यायाच्या ठिकाणी घेऊ म्हणतात. श्रीमद माझी गुरुचरणारविंदी भ्रमर लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणिले. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ समर्थ मल्हारी महात्म्य सदा